रखुमाईचा पती आम्ही 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 रखुमाईचा पती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती 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 तेने झाले अवघे काम झाले अवघे काम तेने झाले अवघे काम झाले अवघे काम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम परद्रव्य परनारी परद्रव्य परनारी परद्रव्य परनारी परद्रव्य परनारी झाली विषाची परी झाली विषाची परी झाली विषाची परी झाली विषाची परी झाली परी झाली विषाची परी तेने झाले ते झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम तुका मने फार तुका म्हणे फार तुका मने फार तुका म्हणे फार नाही लागला व्यवहार 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 नाडला व्यवहार तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारिला भव भ्रम निवारिला भव निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला भव भ्रम रखुमाई ठोबार रखुमाई हरी हरी ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती
एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम अभी रखुमाईचा पती अभी रखुमाईचा रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारीला भवसाम भवभ्रम भवभ्राम निवारीला Ah
भव भ्रम भव भव भ्रम भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारला भव भ्रम निवारला 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 भाव भ्रम निवारला निवारला भव निवारला भव भ्रम भव भ्रम तिने झाले अवघे काम तिने झाले अवघे काम अवघे अवघे काम अवघे अवघे काम हरा विठ्ठला हरा विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला 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 हरा विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला 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 हरा विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला 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 हरा विठ्ठला 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 हरे एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची परी तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम तुका मने फार नाही लागत व्यवहार तुका मने फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल हरी वंशी विभूषित करान्वनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आज आपल्या अंतरवेली येथे भगवान श्री पांडुरंगाच्या परम कृपा आशीर्वादाने आई साहेब जनाईच्या छत्रछायेखाली असलेले हे आपलं अंतरवेली गाव श्रेष्ठ संत मोतीराम महाराज, संत माधवबाबा महाराज, संत मारोतराव महाराज व संत श्री विठ्ठल प्रसादजी महाराज या थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या इथे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि या सोहळ्यामध्ये आजच्या सेवेच्या प्रित्यर्थ भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी या प्रस्तुत अभंगामध्ये पांडुरंगाच्या एकविध भक्तीचं वर्णन केलेलं आहे. प्रेम असेल, निष्ठा असेल, भक्ती असेल तर ती एके ठाई असावी असा आंतरिक उल्लेख महाराजांनी केलेला आहे. म्हणून अभंगाकडे जाण्यापूर्वी अभंगाच्या पूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहून पुढे अभंगाचं चिंतन आपण करू. विठाला विठाला चलो चलो विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. समस्त गावकरी मंडळीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असलेला हा सप्ताह मला आपल्या अंतरवेली येथे कीर्तन सेवा करण्याचा सुयोग आमचे विठ्ठलराव मुंढे मामा व माझ्या समोर बसलेले साहेबराव मुंडे यांच्या परिचयास्तव आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे.
अचानक संक्रांती उत्सवाच्या निमित्ताने साहेबराव मुंडे यांच्या शेतामध्ये आमचा भंडारा होता. आम्ही कुठले आहोत, कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, कशाचाही थांग पत्ता नसताना अचानक यांची भेट झाली. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढे जो परिचय झाला तो परिचय आजपर्यंत आहे. आणि आमचे मुंडे मामा नेहमी भेटल्यानंतर म्हणायचे, बाबाजी आमच्या गावात तुमचा कार्यक्रम केव्हा होईल? मी म्हटलं योग आल्यानंतर होईल. यांच्या शेतामध्ये, साहेबराव यांच्या शेतामध्ये त्यांची भेट झाली. त्यांनी सुद्धा हीच गोष्ट मला विचारली होती. म्हटलं योग आल्याशिवाय काहीच होत नसतं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन. किती जरी आपण प्रयत्न केला परंतु योग नसेल तर ते घडून येत नाही. काय मी आपल्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये 7 वर्ष 20 दिवस पायी भ्रमण केलं. त्या भ्रमणामध्ये मी गंगाखेड, गोदावरी हे सर्व पाहिलेलं आहे. मी गंगेची परिक्रमा केली, मी नर्मदेची परिक्रमा केली, मी तापीची परिक्रमा केली आणि गोदावरीची परिक्रमा केली. आणि एक पेनगंगा आहे आमच्या आश्रमाजवळ. 5 नद्याची मी संपूर्ण परिक्रमा पायी केलेली आहे. एक छंद असतो, एक आवड असते. जीवन ज्यावेळी परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पित केल्या जात असते तर त्या व्यक्तीचं ध्येय, तो व्यक्ती जे करील त्याच्या दृष्टीचा विषय देवच असतो. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला प्रत्येक माणसामध्ये देव पाहण्याचा दृष्टिकोन दिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठल जळीस तळे भारा, विठ्ठल जळीस तळे भारा, करिता ठावा नाही उरला, रिता ठावा नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल ते विठ्ठलाची पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल जळी तळी भरला, विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठावा नाही उरला, रिता ठावा नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल आगल्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. श्री गीतेमध्ये ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, किंवा सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परमेश्वराचा वास आहे. काय देव जेवढा तुम्हाला जवळ आहे तेवढं जवळ तुम्हाला कोणीच नाही. तुम्ही सुद्धा जेवढे तुम्हाला जवळ नाही तेवढा परमेश्वर तुमच्या जवळ आहे. एवढ्या जवळ राहून तुमचा सांभाळ करतो, तुमच्यावरती कृपा करतो. परंतु तुमचं लक्ष पांगलेलं आहे. जवळच्यावर ध्यान नाही, दुसऱ्याकरता शोधत राहता. दुसरीकडे कुठेही काही नाही. लक्षात ठेवा, सर्व तुमच्या जवळ आहे. काय लोक सहज सांगतात आम्ही 4 धाम केले, 7 पुऱ्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग करून आले. काय
अरे पण तू गेला बाहेर कशासाठी हा प्रश्न आहे. काय? बाहेर कोठेही काही नाही, सर्व तुमच्यामध्ये आहे. म्हणून समीपस्थ देवाला जाणण्याचा प्रयत्न करा. वारकरी संप्रदायाने तेच सांगितलं की बाबांनो, तुमच्यामध्ये देव आहे, तुमच्यातला देव तुम्ही शोधा. आणि तुम्ही मठ मंदिराच्या पाठीमागे लागलेले आहेत की या मठात देव असेल, त्या मंदिरात देव असेल, त्या तीर्थात देव असेल. काय केवळ भ्रमंती होती, मिळत काही नाही. काय बद्रीनारायणला जरी तुम्ही गेले, तुमचा देव तुम्ही हृदयात घेऊन बद्रीनारायणला गेले, मंदिराकडच्या देवामध्ये पाहायला लागले, पण हृदयातल्या देवात अजूनही पाहिलं नाही. याचं कारण काय आहे? विठ्ठला भगवंत म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, परमेश्वर आहे. काय परंतु हृदयस्थ परमेश्वराला पाहण्याकरता कोणीच नाही. व्यासांनी म्हटलेलं आहे किंवा तुकोबारायांच्या वाणीतून, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. हृदयातला देव पाहण्यासाठी सर्व आहे, लक्षात ठेवा. विठ्ठला तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण सांगतो. एक उदाहरण असं आहे, एक साधू एक फकीर जंगलामध्ये राहायचा आणि दोघं पती पत्नी होते. फकीर होता, फकीरानी होती. फकीर अलमस्त फकीर होता, सदा खुश सदा प्रसन्न राहणारा फकीर. अरे निराशा त्याच्या चेहऱ्यावरती राहतो जो दुःखी असतो. जो सदा खुश असतो, सुखी असतो, त्याच्या चेहऱ्यावरती कधी निराशा उमटत नसते. ज्याला शांतीचा लाभ झाला, ज्याला सुखाचा लाभ झाला, ज्याला आपल्या अंतरात्म्याचा साक्षात्कार झाला, अशी लोक निराश बसलेली नसतात. नाहीतर त्या ठिकाणी रात्रभर भजन करून सकाळी तोंड वाकडच. काय केलंय तू रात्रभर? अरे तू तर इतका खुश असायला पाहिजेत. आणि म्हणून तो फकीर सदा प्रसन्न सदा खुश राहायचा. आणि जंगलामध्ये एक झोपडी बांधलेली, पती पत्नी दोघं जण राहायचे. रोज आपल्या परमेश्वराचं भजन करायचे. सुबह उठते ही अपने अल्लाह को स्मरण करते थे. अपने अल्लाह को अपनी सुबह की नमाज, दोपहर की नमाज, शाम की नमाज अदा करते थे. उसकी औरत भी बड़ी खुश थी और आदमी भी खुश था. दोघं फकीरानी दोघंही खुश थे. तर एके दिवशी कोणीतरी असा व्यक्ती चालला आणि या फकीरानीचा आणि फकीराचा संवाद चालला होता. दोन्ही आत्मज्ञानी होते. बायकोही ज्ञानी होती, पतीही ज्ञानी होता. आणि त्यांची चर्चा एकच, आत्मचर्चा. अरे मी कीर्तन करतो तर आत्मचर्चा सांगत नाही, मी दुसऱ्याचं काहीतरी सांगत असतो. त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, या संतांनी काय म्हटलं, त्यानं काय केलं, बाहेरचे दृष्टांत, बाहेरचे उदाहरणं, बाहेरचे प्रमाण देऊन सांगणारा सांगत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव सर्वांनी ऐकलेलं आहे. त्यांचा जन्म विदर्भात झाला, अमरावती जवळ. त्यांचे गुरुजी अडकोजी महाराज होते, सिद्ध पुरुष होते अडकोजी महाराज. एके दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन करू लागले आणि कीर्तनात सांगू लागले की ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, एकनाथ महाराज काय म्हणतात. गुरुजी सिद्ध पुरुष होते, समोर बसून ऐकत होते. आणि हा सांगू लागला की तुकाराम महाराज काय म्हणत होते. म्हणजे थांब थोडस. त्यांचं नाव तुकडोजी महाराज होतं, पण शिष्य या नात्यानं म्हणले, अरे तुकड्या, दुसऱ्याचे प्रमाण देऊन देऊन सांगायला लागतो. तू तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे सांगतो, पण तुकड्या तू काय सांगतो ते लोकाला कीर्तनात सांग. दुसऱ्याच्या उसना आणून कशाला सांगतो.
अरे ज्याला साक्षात्कार झाला तो स्वतःच सांगत असतो आणि ज्याला काही झालेलं नाही ते दुसऱ्याचं सांगत राहतो आणि दुसऱ्याचं ऐकल्यानं दुसऱ्याचं सांगल्यानं सांगणाऱ्यालाही काही मिळत नाही आणि ऐकणाऱ्याला सुद्धा काहीच मिळत नसतं. म्हणून साधू संतांनी स्वानुभूतीतून आत्मसाक्षात्काराच्या आत्मचर्चा केलेल्या आहेत. विठ्ठला आणि तो फकीर एके दिवशी प्रवचन करत बसला होता. 5-10 लोक ऐकत होते. फकीराचं प्रवचन इतकं आवडलं त्या लोकांना. मग त्या लोकांनी पुन्हा गावात चर्चा केली की इतना बढ़िया फकीर प्रवचन करता है भैया, कभी तो फकीर साहब को सुनने के लिए चलिए. गेले लोक. 5 चे 25 झाले, 25 चे 50 झाले, 100 झाले, 200, 500 पर्यंत लोकांची संख्या गेली. इतकी गर्दी झाली की त्याच्या झोपडीवर गर्दी मावत नव्हती. हा त्याच्या प्रवचनाचा प्रभाव होता. ज्याच्या आचरणात शब्द आला त्याच्या शब्दाचा प्रभाव होत असतो आणि ज्याचं शब्दाप्रमाणे आचरणच नाही त्याने किती जरी बकवास केली तर काही परिणाम समोरच्यावरती होत नाही. मग सांगणारा सुधारला पाहिजे, त्यावेळी ऐकणारा समाज सुधरेल. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरा हरा विठ्ठला पर उपदेश कुशल बहुते आचरहि ते नर नगने राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम. पर उपदेश कुशल बहुते जय अचरहि ते नर नगने राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. परउपदेशे पांडित्यम. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये पटाईत आहेत, परंतु केलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण शून्य आहे. त्याचा प्रभाव कोणावरती पडत नाही. फक्त थोडस मनोरंजन होईल 1-2 घंटे, बस, दुसरं काही नाही होणार. समाज परिवर्तन घडवणं हे साधूचं ध्येय आहे. साधू समाजाला देण्यासाठी आलेला आहे. पर उपदेश कुशल बहुते रे जो आचरहि ते नर न घने रे. दुसऱ्याला उपदेश करणारे पुष्कळ जगात लोक आहेत, पण उपदेशाप्रमाणे आचरण करणारे क्वचित आहेत. बोलणे तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. काय उदाहरण तुम्हाला सांगतो. एक श्रीमंत व्यक्तीचा मुलगा, एकुलता एक मुलगा, खूप शिकला, सर्व काही झालं, परंतु इतर तरुण मुलांच्या संगतीने त्याला व्यसन लागलं, व्यसन जडलं. तरुण मुलाच्या संगतीनं, त्याला मित्र दोस्ताच्या संगतीनं तो व्यसनी झाला. संस्कार आपल्यापासून येत नसतात, संसार नेहमी संस्कार दुसऱ्यापासून येत असतात. संस्काराची पहिली पाठशाळा आपले आई वडील आहे. आई वडिलांच्या पाठशाळेमध्ये जर आपण संस्कार नाही घेऊ शकलो तर दुसरी पाठशाळा साधू आहे. आणि साधूच्याही संस्कारात नाही बसला, जगात कोणी संस्कार देणार नाही तिसरा. लक्षात ठेवा. श्रीमंताचा मुलगा, एकुलता एक मुलगा, त्याला दारूचं व्यसन नव्हतं, पण गुटखे आणि तंबाखू खायचं व्यसन लागलं. भयंकर व्यसनाच्या अधीन झाला. बापाला वाटू लागलं एकच मुलगा आहे आणि हा असं व्यसन करतो, भविष्यात उद्या कॅन्सर झाला, मेला तर हे एवढ्या संपत्तीचा वारस कोण आहे? विठ्ठला 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 विठ्ठला
आई वडिलांचा जीव तुटू लागला पोरगा व्यसनी असल्यामुळे. मग लोकांनी सांगितलं याचं व्यसन सोडायचं असेल तर मुंबईला एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरकडे घेऊन जातो, अशी औषधी देतो, व्यसन सुटून जातं. त्याला सर्व भारतातल्या सर्व मोठ्या मोठ्या सिटीतल्या डॉक्टरला दाखवलं पण फरक काही पडला नाही. काय लोक काय करतात, इकडे तिकडे सर्व फिरून फिरून कंटाळले, दवाखाने करून करून कंटाळले. मग आमच्यासारखे कोणी बुवा लोक असतात, कोणी महाराज लोक असतात, मग आमच्याकडे महाराज अशी अशी बिमारी, काही कृपा करा. काय आम्ही सांगतो बाबा की दवाखान्यात दाखव. शरीराची बिमारी दवाखान्यात राहत असते. काय कदाचित तुझ्या मनाला बिमारी झाली असेल तर तुझ्या मनातली बिमारी आम्ही काढू शकतो. अविचाराची झालेली बिमारी जी माणसाच्या मनात आहे ती साधू संतांच्या विचाराने निघू शकते. विचारच त्याचं औषध आहे. पुष्कळ ठिकाणी पण पोरगा काही सुधारला नाही, जास्तच बिघडलं काम. कॅन्सर व्हायची स्टेप आली जवळजवळ पुढे. मग कोणीतरी त्याच्या बापाचा दोस्त त्याला भेटला, रो म्हणले कशाला फिरवतो पोराला. आपल्या पहाडामध्ये जंगलामध्ये एक साधू बाबा बसलेले आहेत, त्यांच्याकडे घेऊन जा. याचं व्यसन जर नाही सुटलं 100% तर मला नाव ठेवून माझं बदलून नाव ठेव. तो म्हणाला बर. मग एके दिवशी सकाळी उठला, पोराला स्नान घातलं, स्वतः स्नान केलं, गाडी घेतली आणि त्या साधूच्या जंगलामध्ये एका झोपडीमध्ये कुटियामध्ये तो साधू राहायचा आणि तिथे नेला. नेल्यानंतर त्या साधू महाराजांनी विचारलं कशासाठी आलात, काय काम आहे, कोणती अडचण आहे, कोणता प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं महाराज प्रॉब्लेम असा आहे, एकुलता एक मुलगा आहे, गडगंज संपत्ती भरपूर आहे, परंतु याला इतकं व्यसन लागले गुटखेन ते हे खायचं, भविष्यात सांगता येत नाही याचं काय होईल. मग एवढ्या मोठ्या धनाचा वारसा कोण, संपत्तीचा कोण वारसा आहे. साधू महाराज म्हणाले बरं झालं तुम्ही माझ्याकडे आले, परंतु एक काम करा, या पोराचं व्यसन सुटू शकते. मग कसं सुटेल, काय औषधी आहे किंवा तुमच्या किती वाऱ्या कराव्या लागतील. एक असा वारकरी संप्रदाय आहे तो फक्त पांडुरंगाचीच वारी करायचं सांगतो, बाकीच्या इतर वाऱ्या करायचं सांगत नाही. नाही ते एखाद्या महाराजकडे गेले, कोणाच्याकडे गेले, 5 खेटा करावं लागतील, 5 वाऱ्या करा, 5 वेळा यावं लागेल, 10 वेळा यावं लागेल, नारळ आणावं लागेल, सुपारी आणावं लागेल, पान आणावं लागेल, पुन्हा काही नाही जे पाहिजे ते आणावं लागेल, त्याला जे आवडतं ते आणावं लागेल. आणि मग काय झालं, सांगितलं तुम्ही एक काम करा, या पोराला घेऊन 1 महिन्यानंतर या माझ्याकडे, आणि याचं जर व्यसन नाही सोडलं ना तर मग मला म्हणा. अरे महाराज 1 महिन्यानं बोलवल्यापेक्षा आजच सोडवा आणि त्याचं व्यसन. काय हा पोरगा इतका खतरनाक आहे, 1 महिन्याचा चान्स दिला, हा इतका खाऊन पिऊन घेईल त्या 1 महिन्यातनं मरावतो. नाही नाही मला काहीच होणार नाही, जा याला घेऊन 1 महिन्याने. आणि मग नेलं त्याला परत. त्यालाही वाटलं की बरं झालं साधून आपल्याला 1 महिना निदान दिला, आता जेवढं खायचं जेवढं प्यायचं तेवढं करून घेऊ. विठ्ठला विठ्ठला आणि लक्षात ठेवा, ज्यावेळी राष्ट्रातला तरुण चुकीच्या मार्गाने जातो, राष्ट्रातला तरुण चुकीच्या मार्गाने जातो, वाईट कर्म करू लागतो, वाईट संगती करू लागतो, वाईट विचार करू लागतो, त्यावेळी राष्ट्राचं सुद्धा नुकसान आहे. काय अरे तारुण्य हे राष्ट्राचं बल आहे, आणि म्हणून तरुणाईला चांगलं सांभाळून ठेवायचं, सुसंस्कार द्यायचे, चांगले विचार द्यायचे, हे विचार देणाऱ्या लोकांनी कळायला पाहिजे, आहे की नाही. तुम्ही लग्न करता, लग्नामध्ये पोरं फुकटची दारू पितात का विकतची. अहो तुम्हीच लोक आपल्या पोरांना लग्नामध्ये दारू पाजता नंबर 1, आणि दुसरी दारू निवडणुकीमध्ये पुढाऱ्यांच्याकडून, आहे की नाही. पुढाऱ्यांच्या दारूने आणि तुमच्या लग्नातल्या दारूनं तरुण पिढी बर्बाद झाली. आता तरी सुधरा काहीतरी. या दोन्ही ठिकाणची दारू विषारी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो
अरे त्यांच्या नंतरच्या पिढीला हे तरुण काय देणार आहे? काही देऊ शकणार नाहीत. ते तर बर्बाद झाले. पुढे कितीतरी पिढ्या बर्बाद होणार. समाजाच्या लक्षात हे गणित अजूनही येत नाही. बिचारे आमचे पूर्वज आहेत, आमचे हे वडीलधारे माणसं आहेत, त्यांचं काही चालत नाही. कारण त्यांच्या हातातून ते लोक पोरं बाहेर गेलेले आहेत. काय मला सांगायचं, 1 महिना त्याला वेळ दिला, त्यानं इतकी खाल्ली पुन्हा गुटखान ते, आणि 1 महिन्याची जी तारीख दिली होती पुन्हा पोरगा नेला तिथे. महाराज 1 महिन्यामध्ये इतकी बर्बादी केली यानं, इतका पैसा खर्च केला, इतकं व्यसन केलं. महाराज म्हणले आता पोथी वाचूच नका तुम्ही. त्यानं काय केलं ही पोथी वाचू नका. आता माझी पोथी आहे का काय? आणि तुमच्या संसाराच्या पोथ्याला हात द्यायच नाही. कुठं सुरू होतात आणि कुठं बंद होतात. आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत. अध्यायाच्या शेवटी त्या ठिकाणी अध्याय समाप्त झाला हे सांगता येतं. अध्याय कुठून प्रारंभ झाला हे सांगता येतं. आणि तुमच्या संसारातल्या पोथ्यामध्ये अध्याय आहेत काय? सुरुवात कुठून आहे, समाप्ती कुठे आहे? अजूनही झाली नाही सुरुवात आणि समाप्ती. लक्षात ठेवा काय आहे. आणि मला सांगायचं, त्या महाराजांना सांगितलं समोर बस, अशी धुनी पेटवलेली होती. त्याला असं पुढं बसव. महाराज इकडून बसले. का रे केव्हापासून उठका गातो? महाराज बरेच वर्ष झाले, 5-6 वर्ष तरी झाली असते. मग आता एक काम कर, काढ जेबमधून त्या गुटक्याच्या पुड्या, टाक धुनीत. त्या पोराला वाटलं बा आता महाराज म्हणतात, काढल्या पुड्या, टाकल्या धुनीत. लक्षात ठेव, वडिलाला एकुलता एक आहेस. आई वडिलाची आशा आहे तू जिवंत राहा म्हणून. तू जिवंत राहिला तर आई वडिलाची संपत्ती सांभाळशील. आणि तुझं शरीर तब्येत जर निरोगी झालं तर तुलाही सुख मिळेल. काय पुष्कळ गोष्टी सांगितल्या. आणि आता खाशील का गुटखा? तो मला अजिबात खाणार नाही. आता गुटख्याचे दुष्परिणाम सांगितले, काय काय गोष्टी सांगितल्या, सर्व त्याला उपदेश केला. म्हणजे अजिबात खाणार नाही महाराज. सुटला म्हणजे सुटला 100%. मग आता काम झालं की नाही त्या बापाचं? पण बापही फार चंचल होता. तो म्हणतो महाराज एवढ्याच गोष्टी जर ज्या महिन्याच्या अगोदर आलं तर त्याच वेळी सांगून टाकले असतं तर पोरगा त्याच वेळी सुधारला नसतं का? महाराज म्हणले अरे मी त्यावेळी सांगू शकत होतो, परंतु त्यावेळी मी सुद्धा गुटखे खायचो. तर तुझ्या पोराला कसं सांगू की गुटखा सोड म्हणून? अगोदर मला महिनाभर लागला मलाही सोडायला, आणि त्यालाही सोडायला महिना लागला. अरे दुसऱ्याला उपदेश करणं सोपं आहे, परंतु तो उपदेश स्वतःच्या आचरणात आणणं फार अवघड आहे. म्हणून कलियुगामध्ये कोणीही साधू नाही. खूप छान कीर्तन करतो म्हणजे साधू आहे. साधूच्याच कीर्तनाने समाज परिवर्तन होईल, इतरांच्या नाही होणार. लक्षात घ्या. जोपर्यंत आलेले बोल तुमच्या हृदयाला शिवत नाहीत, हृदयाला स्पर्श घेऊन उठत नाहीत, तोपर्यंत तुमचं हृदय परिवर्तन घेणार नाही. म्हणून समाज परिवर्तन हेच उपदेशाचं ध्येय आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता मी तुम्हाला सांगत होतो की त्या फकीराची कथा. तो फकीर इतका सुंदर छान बोलायचा, प्रवचन करायचा, अभ्यास होता. ज्यांचा अभ्यास असतो त्यांनाच बोलता येतं, ज्याचा अभ्यास नाही त्याला काही बोलता येत नाही. काय आमच्या तिकडे MP च्या बॉर्डरवर एक लहान ओंकारेश्वर म्हणून ठिकाण आहे, महादेवाचं ठिकाण आहे. आणि आम्ही तिकडे जात असतो नेहमी. मग असे बरे तिथं सप्ताह चालू होता. आळंदीचा विद्यार्थी होता, 4 वर्षे शिकला. आणि मग त्याचं तिथं कीर्तन ठेवलं होतं. आणि जुने काही माझ्यासारखे साधू लोक होते, कीर्तनकार होते. आम्ही असं समोर बसलेलो. जशा त्याने विना घेतला, रामकृष्ण हरी बरोबर म्हटलं, रूप पाहता व्यवस्थित झालं. आणि मग काय झालं, मग कीर्तन सुरू करायचं तो काहीच बोलणं, नुसताच उभा राहिला. आणि लोक त्याला कानात म्हणजे महाराज सुरू करा. लोक चुळबुळ 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 करून राहिले. सुरू करा म्हणलं तो रडायला लागला. आता कीर्तन करायला आला का रडायला आला तिथं? आणि मी असं समोर बसलेलं, त्याचे थरथर थरथर हातपाय कापू लागले. आणि मग मी एकाला उठवलं, म्हटलं त्याला कानात सांगा, जे तुला जसं येईल तसं सांग. ते म्हणले माझं सर्वच विसरून गेलं, आता सांगूच काय? काय घाबरला, सर्वच विसरून गेलं.
अभ्यास ही न विसरणारी गोष्ट असते आणि ज्याचा अभ्यासच परिपूर्ण नाही त्याचं कधी विसरेल हे सांगता येत नाही. नाहीतर काय असतं, कधी कधी एखादे महाराज असतात, त्याचे उदाहरण दृष्टांत प्रमाण आदल्या दिवशीच्याच महाराजांना टाकले, त्याला मग काहीच राहत नाही सांगायला. ते म्हणतात आता काय सांगू, मग ते कीर्तनालाच येत नाही.